मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत। त्यांनी देखील सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की आपल्याला नियमाने उपोषण करायचं आहे आणि सगळ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे। शासनाची पण भूमिका सहकार्याचीच आहे। हमको सिखा रही है। कारण आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगितलं की लोकशाही पद्धतीनं एखादं आंदोलन जर चालत असेल तर त्या आंदोलनाला कुठलीच मनाई करण्याचं कारण नाही आहे। लोकशाहीमध्ये चर्चेतनं प्रश्न सोडवायचे असतात। आंदोलन त्याचा एक मार्ग असतो। त्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनाला जे काही सहकार्य पाहिजे ते सरकारच्या वतीनं आम्ही करतो। कैसा लगा मेरा मजाक? विशेषतः माननीय उच्च न्यायालयाने जे काही आदेश दिले आहेत त्या आदेशानुरूप त्या ठिकाणी सगळं सहकार्य चाललंय। हे खरं आहे की काही तुरळक प्रमाणात आंदोलकांनी काही ठिकाणी रास्ता रोको केला, थोडं ट्रॅफिक डिस्ट्रप्शन केलं, पण पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याही ठिकाणी आंदोलकांनी सहकार्य केलेलं आहे। चीटिंग करता है तू, चीटिंग करता है तू। त्या जागा मोकळ्या केलेल्या आहेत, पण अर्थात इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यानंतर काही ना काही ट्रॅफिकचं डिस्ट्रप्शन हे होत असतं। ते डिस्ट्रप्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अर्थात या सगळ्या गोष्टींमध्ये एकाच गोष्टीची खबरदारी निश्चितपणे घ्यावी लागेल की काही लोकच जरा वेगळ्या पद्धतीनं वागतात आणि त्यांनी मग संपूर्ण आंदोलनाला गालबोट लागतं। तर अशा प्रकारे कोणी वागू नये याच्याकडे लक्ष द्यावं लागेल। करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता। आणि मला असं वाटतं की श्री मनोज जरांगे पाटील यांनीही तशाच प्रकारचं आव्हान केलेलं आहे की कोणीही अलोकतांत्रिक पद्धतीनं किंवा आडमुठेपणानं या ठिकाणी वागू नये। शेवटी मी देखील सगळ्या आंदोलकांना हेच आवाहन करणार आहे, कारण आज त्या ठिकाणी जे काही चाललेलं आहे ते माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रशासनाला काम करावं लागणार आहे। हमको सिखा रही है।